आज गवारीची भाजी बनवायची होती म्हणून रात्रीच साफ करून घेतली। पिल्लू कसा छान हेल्प करतोय बघा, तो बऱ्याच कामामध्ये मला हेल्प करत असतो म्हणा। चला तर मग गवारीची भाजी बनवायला घेऊया। तर कुकरमध्ये मी तेल घातलं, जिरं घातलं, लसूण आणि कांदा घालून छान परतून घेतला। साफ केलेली गवारी छान धुवून घेतली, ती सुद्धा याच्यामध्ये घातली, चांगली परतून घेतली। नंतर जगभरातले मसाले घातले, मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि गोडा मसाला छान मिक्स करून घेतलं। ओबडधोबड केलेलं शेंगदाण्याचं कूट घातलं, ते सुद्धा चांगलं मिक्स केलं। अर्धी वाटी पाणी घातलं, झाकण लावून एकच शिट्टी केली। एका शिट्टीमध्ये छान अशी गवारी शिजलेली आहे। थोडंसं पाणी वाटत असेल तर झाकण काढल्यानंतर थोडं आटवलं तरी चालतंय। सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालायची, मिक्स करून घ्यायचं। पिल्लूला छान असा टिफिन भरून दिला। इथं आपली भाजी, भात, वरण आणि चपाती तयार आहे। टिफिनवाले येतील तसे तसे त्यांना टिफिन छान असे भरून दिले। गवारीची भाजी बनवायच्या बऱ्याच पद्धती आहेत, तुम्ही या पद्धतीने एकदा करून बघा, खूप छान भाजी लागते। सगळ्यात शेवटी जिमवाल्यांचा टिफिन भरून दिला। चला तर मग इंस्टा फेसबुकवाले फॉलो करा आणि यूट्यूबवाले सबस्क्राईब करा।